मित्र हो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 26 या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर हा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे www.mahatet.in या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर तुम्हाला जायचे आहेत. आणि या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करता उमेदवाराची नवीन नोंदणी करायची आहे. तर नवीन नोंदणी करण्याकरता आपण या व्हिडिओमध्ये नवीन नोंदणी कशी करायची, लॉग इन कसं करायचा, पासवर्ड काय टाकायचा, त्याचप्रमाणे अर्ज भरण्याकरता कुठली माहिती महत्त्वाची आहे, कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, फीज कशी पे करायची आहे, ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे. तर सर्वप्रथम उमेदवाराचं नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड आणि युजर आय डी तयार करायची आहे. तर यामध्ये काय माहिती भरायची आहे, नवीन नोंदणी करण्याकरता पहिले आपल्याला युजर नेम टाकायचा आहे तुमचा, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड पुष्टीकरण केल्यानंतर तुम्हाला नाव टाकायचं आहे. पहिल्यांदा फर्स्ट नेम, मिडल नेम अँड सरनेम हे तीन. आणि हे नाव टाकताना तुमचं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, SSC बोर्ड सर्टिफिकेट, त्यावर जसं नाव असेल तसंच नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका. आणि हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला OTP मिळेल आणि तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये फिलअप करा आणि तुमचा मग युजर आय डी आणि पासवर्ड सेट होईल. तर तो तुम्ही ऑनलाईन सेव्ह केला तरी चालेल, अन्यथा तो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी लिहून ठेवा. तुम्हाला तो नेहमी त्याचं काम पडणार आहे, उपयोगात येणार आहे. त्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं आहे अर्ज भरण्यासाठी मुख्य पृष्ठावर जाण्यासाठी. तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही लॉग इन करायचं आहे. कॅप्चा येईल, तो कॅप्चाचा यूज करून लॉग इन करायचं आहे. बघा, अशा प्रकारे इंटरफेस येतो लॉग इन करण्यासाठी. तुमचं युजर नेम, पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकला की तुम्हाला लॉग इन करायचं. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्याच्या इथे सूचना. तर सगळ्यात आधी पहिलं पेज येणार आहे अर्जाची माहिती. अर्जात काय काय माहिती भरायची आहे ही महत्त्वाची माहिती आहे. आणि ही आपण कोणची माहिती कशी भरायची आणि त्याच्याकरता तुम्हाला आधीच कुठली माहिती तुम्हाला आधीच काढून ठेवायची आहे हे आपण पाहणार आहे पुढे. तर तुम्ही इथे अर्जावरील माहिती या टॅबवर क्लिक करा की तुम्हाला माहिती भरण्यासाठीचा टॅब ओपन होईल. ही वैयक्तिक माहिती पहिल्यांदा भरायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, त्याच्यानंतर सरनेम ही माहिती आणि कन्फर्मसाठी पुन्हा भरायची आहे ती माहिती. त्याच्यानंतर आईचे नाव. सर्व माहिती तुम्ही कॅपिटलमध्ये भरली तरी चालेल. आणि नावात बदल असेल तर काय बदल आहे, म्हणजे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटच्या व्यतिरिक्त तुमचं नाव वेगळं आहे का डॉक्युमेंट्सवर, तर तो इथे लिहायचा आहे. होऊ शकते बोर्ड सर्टिफिकेटवर आणि तुमच्या आधार कार्डवर थोडा चेंज असेल तर तो चेंज इथे तुम्हाला असल्यास इथे टाकायचा आहे. आता इथे ड्रॉप बॉक्स आहे, हो की नाही एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं अतिरिक्त माहिती, तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि आधारचा एनरोलमेंट नंबर पण तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर जात प्रवर्ग कुठला, इथे ड्रॉप बॉक्स येणार आहे. तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. OBC आहे, ST आहे, ओपन आहे, कुठलं कॅटेगरी तुमची आहे ती इथे निवडायची आहे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करा, म्हणजे तुमची भरलेली माहिती सेव्ह होईल आणि तुमच्या पुढच्या माहितीसाठी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये जाता येईल. आता याच्यात तुम्हाला संपर्कासाठी माहिती, तुमचं ॲड्रेस इन्फॉर्मेशन याच्यात टाकायची आहे. तर तो पत्ता तुम्ही व्यवस्थित टाका.
याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला प्लॉट नंबर, तुमच्या गावाचे नाव, जिल्ह्याचे नाव हे टाकायचे आहे. तहसील, पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. राज्य टाकायचं आहे. दुसऱ्या जिल्ह्यातले आहे का असेल तरच टाकायचं, अन्यथा नाही. हीच माहिती तुमची इथे विचारलं आहे त्यांनी की पत्रव्यवहारासाठी हाच पत्ता आहे का की पत्रव्यवहारासाठी दुसरा पत्ता आहे. हाच असेल तर इथे बॉक्सवर क्लिक करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तोच रिपीट होईल. आणि नसेल तर वेगळा पत्ता असेल तर तो तुम्हाला इथे नमूद करायला लागेल. आता ही सारखाच असेल ॲड्रेस तर इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला, सेम एज परमनंट ॲड्रेस, आणि सेव्ह आणि नेक्स्ट करून पुढे जायचं आहे. आता हे भरल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक माहिती ही फार महत्त्वाची आहे. ही भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्याकडे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे तयार असलं पाहिजे समोर. 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही आधीच काढून ठेवा, कारण त्यातील माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. तुमचं बोर्ड सर्टिफिकेटचं सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, सीट नंबर टाकायचा आहे, आणि बोर्ड तुमचं बोर्ड कोणचं होतं त्या बोर्डचं नाव टाकायचं आहे. जसं महाराष्ट्र स्टेट बोर्ड जनरली आहेत आपल्याकडे, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे तुम्ही टाकू शकता. आणि उत्तीर्ण झाल्याचा महिना, मिळालेले गुण आणि एकूण गुण अशी माहिती 10वीची, त्याचप्रमाणे 12वीची पण तुम्हाला टाकायची. 10वीची भरून झाली, 12वीची टाकताना इथे जी चौकट दिसते त्याला क्लिक केलं की तुम्ही 12वीची माहिती ते भरू शकता, HSCची. आता ती भरल्यानंतर तुम्हाला तुमची पदवीची माहिती भरायची आहे. पदवीची माहिती इथे बॉक्सवर सिलेक्ट केलं की पदवीची काय काय माहिती आहे, की पदवी कुठली आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये आहे, BA आहे, BCom आहे, BSc आहे किंवा आणखीन कुठलं ते टाकायचं आहे. रिझल्ट पास आहे की अपियर्ड आहे ते टाकायचं आहे. तुमचं विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे, ज्या विद्यापीठातून तुम्ही पदवीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर पदव्युत्तर पदवी जर तुमच्याकडे असेल तर ही क्लिक करून इथली पण माहिती तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्ही 1ली ते 5वीच्या साठीची पदविका म्हणजे DED वगैरे केलं असेल तर त्याची इथे क्लिक करून तुम्हाला ती माहिती इथे टाकायला लागेल. त्याच्यात काय काय माहिती आपल्याला भरायला लागेल बघू आपण. पदवीचे नाव, तुमचं पदवी कुठली आहे, जसं DTED आहे, DED आहे किंवा कुठलं आर्ट डिप्लोमा आहे, हे तुम्हाला टाकायला लागेल. यामध्ये बॉक्समध्ये नसेल तर दुसऱ्या कुठली पदवी असेल तर ते इथे इतर पदविकेचे नाव टाकू शकता. निकाल तुमचा पास आहे की अपियर्ड आहे ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर कुठल्या विद्यापीठाची ही तुमची पदविका आहे, त्याच्यानंतर पदविका उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, महिना, त्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी, आणि इथे पर्सेंटाईल किंवा ग्रेड. पर्सेंटाईल दिलेलं असेल पदविकेवर तर ते टाकायचं, किंवा ग्रेड म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर प्रमाणपत्राचा क्रमांक म्हणजे जी पदविकेचा क्रमांक जो आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही BEd केलेलं असेल किंवा कोणाकोणाचं DED पण केलं, BEd पण केलं तर दोन्ही तुम्ही इथे नमूद करू शकता. BEd केलं असेल 6वी ते 8वी करता तर त्याची माहिती इथे टाकायची. इथे पण तसंच पदवीचे नाव, तुमचं BEd आहे, BPEd आहे हे टाकायचं आहे. याच्या व्यतिरिक्त कुठली पदवी असेल तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलची तर ही तुम्ही इथे नाव तिचं टाकू शकता. निकाल पास आहे की अपियर्ड आहे तो टाकू शकता. त्याच्यानंतर विद्यापीठाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, उत्तीर्ण झाल्याचं, महिना, त्याच्यानंतर मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी, इथे पण ग्रेड किंवा पर्सेंटाईल टाकायचं आहे. आणि तुमचं प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे जे BEd झाल्याचं किंवा BPEd झाल्याचं तुम्हाला डिग्री मिळाली आहे त्या डिग्रीचं प्रमाणपत्र इथे टाकायचं आहे. त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यावर इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ही भरून झाल्यानंतर तुम्हाला पुढल्या
माहितीच्या कॉलममध्ये घेऊन जातील, हा टॅब घेऊन जाईल. इथे परीक्षेसंदर्भात माहिती. आता इथे तुम्हाला परीक्षा केंद्राचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा एक्झाम अप्लाय ही हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर परीक्षेचं माध्यम तुम्हाला मराठी घ्यायचं आहे, इंग्लिश घ्यायचं आहे. जनरली आपलं TETमध्ये मराठी माध्यम घेतात, तर हे माध्यम इथे व्यवस्थित निवडायचं आहे. माध्यम निवडल्यानंतर इथे विचारलेलं आहे, उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का, होय नाही असं ड्रॉप बॉक्समध्ये येईल तुम्हाला, तर ते लिहायचं आहे. समजा नाही लिहिलं तर इथे मग दुसऱ्या कुठल्या राज्याचे तुम्ही रहिवासी आहे का, तर ते ओपन होईल, ते लिहावं लागेल. इथे महाराष्ट्राचाच रहिवासी आहे म्हटल्यानंतर मग पुढचा विषय राहणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं भाषा निवड. तुम्हाला 2 भाषा निवडायच्या आहे. पहिली भाषा तुम्हाला मराठी आली तर दुसरी इंग्लिश येईल किंवा हिंदी. पहिली आणि दुसरी तुम्हाला ठरवून ठेवावं लागेल कुठली निवडायची आहे. तर हे इथे भाषा सिलेक्ट करायची आहे. हे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षेविषयीची माहिती, तर जसं इथे जिल्हा तुम्ही टाकणार, तर तुम्हाला पहिला पेपर हा सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. 1ली ते 5वी साठीचा होणारा, प्राथमिक लेवलचा होणारा हा पहिला पेपर. त्याच्यानंतर इथे दिलेल्या परीक्षेचे माध्यम मराठी लिहिलेलं आहे यांनी. उमेदवार रहिवासी आहे. इथे तुम्हाला एक नमुना दिलेला आहे यांनी. भाषा मराठी केली पहिली, दुसरी इंग्लिश केली. पुढे माहिती द्यायची आहे. दिव्यांग आहे का, माजी सैनिक आहे का. त्याच्यानंतर हे एक दिलेलं आहे परीक्षेतील गैरव्यवहार. मागच्या परीक्षेत काही गैरव्यवहार झाले होते, त्या गैरव्यवहारात तुम्ही होते का, असं एक डिक्लेरेशन इथे द्यायचं आहे. तर मी त्या गैरव्यवहाराशी माझा संबंध नाही असं इथे टिक करून तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करून पुढच्या टॅबवर तुम्हाला जाता येईल. पुढच्या टॅबवर गेल्यानंतर इथे जुळे भाऊ आहेत का ते पण विचारलं आहे. तर क्वचितच एखादा केसमध्ये असेल तर लिहायचं, अन्यथा नाहीच लिहायचं इथे. ही एक महत्त्वाची, जे शिक्षक सध्या कार्यरत आहे त्यांच्यासाठीची माहिती की कार्यरत आहे का, तर यस. व्यवस्थापनाचा प्रकार, इथे आता कुठल्या जिल्हा परिषदेची शाळा आहे का, नगर परिषदेची शाळा आहे का, की खाजगी व्यवस्थापनाची शाळा आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. इथे शाळेचा प्रकार अनुदानित आहे, अंशतः अनुदानित आहे, खाजगी अनुदानित आहे, हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टीचर कुठल्या स्तरावरती आहे, प्रायमरी आहे की सेकंडरी आहे, व्यवस्थापनाचा प्रकार काय आहे तो लिहायचा आहे. व्यवस्थापनेचा प्रकार मॅनेजमेंट, जसं खाजगी व्यवस्थापन आहे की नगर परिषद आहे की जिल्हा परिषद आहे ते लिहायचं आहे. की याच्या व्यतिरिक्त असेल तर हे टाकायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं तुम्हाला ओळखपत्र, आधार कार्ड, आधार नंबर इथे लिहिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह करून नेक्स्ट टॅबवर जायचं आहे. नेक्स्ट टॅबवर गेल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, कुठले अपलोड करायचे आहे, हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे या ठिकाणी. तर इथे तुम्हाला छायाचित्र तुमचं अपलोड करायचं आहे, तेही 17 KB ते 51 KBच्या मध्ये ही फाईलची साईज लागणार आणि JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एका कागदावरती स्वाक्षरी करायची, त्याचा फोटो काढायचा आणि तो पण फाईल साईज त्याची 17 KB ते 51 KBच लागणार. JPG फॉर्मॅटमध्ये हे टाकायला लागणार तुम्हाला. त्यानंतर तिसरी गोष्ट, ओळखीचा पुरावा. आधार कार्ड शक्यतो ओळखीचा पुरावा म्हणून टाकला जात आहे. आधार कार्डचा फोटो काढायचा आणि याची पण फाईल साईज 30 KB ते 500 KBच्या मध्ये पण
PDF फॉर्मॅटमध्ये ती असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं, स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र. एका कागदावरती स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहायचं आहे, त्याचं फोटो काढायचा आहे. त्याची साईज पण 17 KB ते 500 KBच्या मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये. आता हे जे सेल्फ डिक्लेरेशन याचं मजकूर दिलेलं आहे खाली, त्यानुसार तुम्ही त्याचा फोटो काढून घ्या आणि एका कागदावरती तुम्हाला तो मजकूर लिहायचा आहे. जर एखादं कोणी दिव्यांग असेल तर त्याचं प्रमाणपत्र टाकायचं आहे. माजी सैनिक असेल तर त्याचं नावात बदल असेल तर ते चेंज सर्टिफिकेट टाकायचं आहे. हे ज्याला संबंधित माजी सैनिक असेल तर त्याच्याबद्दल माहिती टाकायची आहे. हे डिक्लेरेशन या ठिकाणी ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असं फॉर्म येईल. तर हे जे डिक्लेरेशन आहे मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. एका कागदावरती खाली सही करायची आणि त्याचा फोटो काढून तो हे आहे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी दिलेलं. हे अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र लिहायचं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रावर तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि त्याचा फोटो काढून इथे या चौथ्या कॉलममध्ये तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. या डॉक्युमेंट्सच्या या चौथ्या कॉलममध्ये तुम्हाला तो अपलोड करायचा आहे, स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र सेल्फ डिक्लेरेशनमध्ये. आणि हे सर्व अपलोड झाल्यानंतर तुम्हाला असा पद्धतीचा फॉर्म येईल आणि तो फॉर्म तुम्ही एकदा चेक करायचा आहे, पूर्ण माहिती बरोबर आहे का ती पाहून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीचं हे डिक्लेरेशन यांनी एक दिलेलं आहे नमुन्यामध्ये आणि बोटाचा अंगठा पण त्याच्यावरती लावायचा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल झाल्यानंतर इथे फीस पे करायची आहे आणि पेमेंट करण्यासाठी असे पर्याय दिलेले आहे. तुम्ही QR कोड किंवा UPIने पेमेंट करू शकता. सक्सेसफुल झालं की रिसीट येईल. रिसीट तुम्ही डाउनलोड करून ठेवा. हे असं टिक करून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे जतन करून ठेवा. तर या पद्धतीने तुम्ही सहज तुम्ही स्वतः मोबाईल किंवा लॅपटॉपवरती तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन भरू शकता. तर ठीक आहे, काही अडचण असलं तर कॉमेंट करून तुम्ही टाकू शकता. धन्यवाद.